अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. आता गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगरी पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा झाली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेची उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी मध्ये प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र उटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्यास एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात. राजज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वरा बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या माधू करी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळोपादी करून सेवेकरी बहुजन. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी अशी. आपणही श्री सेवेसी करी जावे आनंदे. बहुजन सेवेकरी बाह्य मुख्य त्या माजारी. सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लुटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी आवे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजोरी गुप्तासे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेचे पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती समर्थांस बाळप्पासी. दारापुत्र सोडणी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणी. दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येते राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.